नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकाला आपलं घर थोडं वेगळं आणि क्रिएटिव्ह पद्धतीने सजवायला आवडतं. म्हणूनच मी आपल्या व्हिडिओजमधनं होम स्टायलिंग, होम डेकोर म्हणजेच घर सजवण्याच्या काही आयडियाज आणि टिप्स शेअर करत असते. तसंच मी तुम्हाला अशी काही ठिकाणं दाखवते की तिथे असे क्रिएटिव्ह होम डेकोरच्या वस्तू मिळतात, जेणेकरून तुम्हाला तुमचं घर सजवण्यासाठी मदत होईल. तर आज आपण आलेलो आहोत पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच स्वारगेटच्या इथे. किती सुंदर अशी कलरफुल फुलं आहेत आणि ती बांबू पासून बनवली आहेत. हे मला खरंच वाटत नाहीये, इतकी सुंदर वाटतायत ही. तर असे हे सुंदरसे लॅम्प शेड आहेत बांबू पासून बनवलेले. हे तर असे थोडं मॉडर्न लॅम्प शेड येतो ना, तशा टाइप मध्ये डिझाईन आहे आणि याच्यावरती सुद्धा सुंदरशी डिझाईन आहे. तर हा सुंदरसा असा एक टेबल लॅम्प आहे, म्हणजे साईड टेबलला, बेडच्या बाजूला किंवा लिव्हिंग रूम मध्ये ठेवण्यासाठीचा खूप सुंदरसा असा लॅम्प आहे. त्याला कनेक्शन पण दिलंय आणि याच्यामध्ये मला माहितीये की याच्यामध्ये आपण बल्ब लावल्यानंतर जो लाईट पडेल ना, यामधून खूप सुंदर दिसतो. हा एक मला इंटरेस्टिंग स्टोरेज बॉक्स वाटतोय. म्हणजे त्याला एकतर हँगिंग आहे आणि आतमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी ठेवू शकतो, ज्वेलरी ठेवू शकतो किंवा स्टोरेजसाठी वापरू शकतो. पण हा बांबू पासून बनवलेला इतका सुंदरसा बॉक्स आहे, मला फार आवडला. खूप असे छानसे जहाज आहेत हे आणि बांबू पासून इतकं डिटेल त्याच्यावरती काम केलेलं आहे. तर हा आहे टेबल किंवा स्टडी लॅम्प आपण जसं म्हणतो ना, तसा आहे हा बांबू पासून बनवलेला. फोल्डेबल आहे आणि त्याच्यामध्ये इथे त्यांनी हे पण दिलंय की जिथे आपण पेन वगैरे ठेवू शकतो. खूपच युनिक आहे हा. तसंच मला हा वाला लॅम्प शेड पण आवडला. यामध्ये लाईट्स टाकल्यावरती खूप सुरेख दिसेल. आपल्याला जर बाल्कनी किंवा टेरेस मध्ये लावायचं असेल ना, तर त्याच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. तर इथे मला काही फर्निचरचे ऑप्शन दिसत आहेत. म्हणजे बेंच जर तुम्हाला गार्डन मध्ये ठेवायचे, टेरेस मध्ये ठेवायचे, तर खूप मस्त ऑप्शन्स आहेत. इव्हन लिव्हिंग रूम मध्ये जर तुम्हाला अशी लाकडी खुर्ची घ्यायची ना, तर ही बांबूची खुर्ची सुद्धा खूप छान ऑप्शन आहे. जसं की हा बेंच आहे, जो आपण अगदी तुमचं जर गार्डन असेल तर तिथे ठेवू शकतो. खूप सुंदर आहे हा. तसंच वेगवेगळे डिझाईन्स पण आहेत. इंटरेस्टिंग आराम खुर्ची दिसतीये आणि मला विचारायचं की ही पूर्ण बांबू पासून बनवलेली आहे का? अर्थात ही पूर्णपणे बांबू पासून बनवलेली आहे. अच्छा. त्याचे जॉईनिंग सगळे जे आहेत ते पूर्ण बांबू पासूनच बनलेले आहे. कुठलंही मेटल यामध्ये युज केलेलं. बरं. त्यामुळे ही पूर्णपणे मेड फ्रॉम द मेटल. म्हणजे ह्याचे जॉईंट्स पण तिथे पण बांबूच आहे, मेटल नाही. आणि रिक्लायनर सारखी त्याची व्यवस्था आहे. एका 3 स्टेज मध्ये आपल्याला ती रिक्लाइन करता येते. ओके. आणि शेवटची स्टेज. अच्छा. तर अशी बांबू पासून बनवलेली रिक्लायनर चेअर आहे ही. जर कुठेही जर तुम्हाला गार्डन मध्ये ऑप्शन हवा असेल ना, किंवा घरामध्ये सुद्धा, तर छान वाटेल ही. तर लॅम्प शेड मध्ये इथे खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतात. जसं की हे असं राऊंड शेप मध्ये आहे. इथे पण ही वेगळी डिझाईन आहे. त्यामध्ये मोठ्या साईज सुद्धा आहेत. प्राइजेस सुद्धा रिझनेबल आहेत इकडे. म्हणजे हा आहे 150 रुपयाला, बरोबर ना काका? तर 150 रुपयाला हा लॅम्प शेड आहे. यामध्ये आपण होल्डरसाठी पण ऑप्शन आहे. तर खूपच सुरेख ऑप्शन आहे आपल्या लिव्हिंग रूम साठी किंवा आपल्या गार्डन बाल्कनीसाठी. तर हे सुद्धा एक असं मिनिएचर देवघर किंवा मंदिर आहे, बांबू पासून बनवलेलं आहे. आणि जर आपल्याला कारमध्ये असं पुढे ठेवायचं असतं ना, जेव्हा असे गणपती बाप्पा ठेवायचं असेल, त्याच्यासाठी पण हा खूप छान ऑप्शन आहे. छानशी अशी बैलगाडी आहे, त्याचे व्हील्स पण रोटेटिंग आहेत. हा पण लॅम्प मला खूप आवडला, कारण इथे असा हा टेराकोट्टाचा बेस आहे आणि वरती हे बांबू पासून बनवलेला लॅम्प शेड आहे. त्यामुळे हा असा टेबलवर ठेवायला खूप सुंदर लॅम्प आहे. हे कप सुद्धा बांबू पासून बनवलेले आहेत. मायक्रोवेव्ह सेफ, रियुजेबल आणि 100% इको फ्रेंडली कप्स आहेत. मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं की असे कप्स, म्हणजे जे आपण क्रॉकरीमध्ये येतात तसे कप्स हे बांबू पासून बनवू शकतात. आणि तसेच इथे वेगवेगळे प्रोडक्ट पण आहेत. म्हणजे बाउल आहे, तसेच प्लेट आहे. थोडंसं इंटरेस्टिंग वेगळ्या डिझाईनचे पण बाउल्स आहेत. वरती हे कप्स आहेत. तर हे सर्व वस्तू बांबू पासून बनवलेल्या आहेत. खरंच खूप सुंदर आहेत. म्हणजे इवन ही बॉटल सुद्धा आहे.
तर हे जे मी तुम्हाला कप दाखवले किंवा हा ग्लास आहे हे बांबू पासून बनवले आणि जे मॅन्युफॅक्चर करतात आपण त्यांना विचारू की ते खरंच बांबू पासून बनवलेले आहेत आणि रियुजेबल आहेत. येस, ओके. हे बांबूपासून बांबू कंपोजिट आहे आणि इको फ्रेंडली आहे. 100% ग्रीन्स आमच्याकडे सर्टिफिकेशन आहे आणि हे मायक्रोवेव्ह प्रूफ आहेत, रियुजेबल आहेत आणि अनब्रेकेबल आहेत. अच्छा. सो म्हणजे जरी आपले खाली पडले तर आपले डायरेक्ट फुटणार नाहीये. म्हणजे मला तर हा इतका छान ऑप्शन वाटला कारण तू पडलं तरी फुटणार नाहीये. म्हणजे टेन्शन नाही. जेव्हा आता लहान मुलाला किंवा आता निर्विनला मला द्यायचं असतं कप तर मला दुसरे कप द्यायला जरा भीती वाटते, पण हा कप मी 101% देऊ शकते. एकतर इको फ्रेंडली आहे, रियुजेबल आहे. सो बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहे. तर ही अशी बॉटल सुद्धा आहे का? आणि हा कॉफी आपण ट्रॅव्हलिंग साठी वगैरे याच्यामध्ये 2 साईजेस आहेत, एक छोटा साईज आणि हा साईज अवेलेबल आहेत. प्लस आपल्याकडे प्लेट, याच्यामध्ये मोठा प्लेट, छोटा प्लेट, चहाचे ग्लास, नॉर्मल ग्लास, बाउल्स आणि स्पून हा सगळा सेट अवेलेबल आहे. टोटली इको फ्रेंडली, 100% ग्रीन, रियुजेबल, मायक्रोवेव्ह प्रूफ. सुंदर ऑप्शन्स आहेत हे. आणि मी यांचा जो कॉन्टॅक्ट आहे तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते. तर इथे मला बास्केट्स मध्ये खूप सुंदर ऑप्शन दिसले. हे असे छोटेसे मिनिएचर बास्केट आहेत, 25 रुपयाला एक आहे. खूपच सुंदर आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस पण आहेत. त्यामध्ये पॅटर्न्स पण वेगवेगळे आहेत. जसं की इथे हे हँडल, परडी म्हणतो ना आपण फुलं वगैरे ठेवण्यासाठी, किंवा फ्रूट बास्केट म्हणून आपण यूज करू शकतो असे आहेत. आणि बरेच ऑप्शन्स आहेत बांबूपासून बनवलेल्या वस्तूंचे. मला इथे सुंदरसे वॉल डेकोर दिसले, म्हणजे फ्रेम्स आहेत त्या सुद्धा बांबूपासून बनवलेल्या. जसं की ही एक फ्रेम आहे त्याच्यावरती लक्ष्मीचं फोटो आहे. तर हे पण असं बांबूपासून बनवलेलं आहे. त्याची बॅकग्राऊंड प्लस हा जो पेंट केलेला आहे जी लक्ष्मी, तोही एक असा नॅचरल पेपर वापरलेला आहे त्यांनी. तर हे पूर्ण बांबूपासून बनवलेली एक फ्रेम आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स पण आहेत. खूप इंटरेस्टिंग डिझाईन्स आहेत त्यामध्ये. हा बांबूचा जग आहे, पाण्यासाठी वापरू शकतो. आणि हा मग आहे. खरंच सुंदर वारा लागतंय याने. तर हा पण असा बांबूपासूनचा फॅन आहे. किती सुंदर असं एक डेकोर पीस आहे. ऍक्च्युली बांबूचे जे खालचे रूट्स असतात, मुळं असतात ना, त्याच्यापासून हा कार्विंग करून बनवलेला आहे. हँगिंग प्लांटर्स असतात ना बांबूपासून बनवलेले, ते वाले ऑप्शन्स आहेत इथे. याच्यामध्ये थोडे छोटे साईज पण आहेत आणि असे. तर हे आपण जर टेरेसमध्ये लावलंय ना आणि प्लांट्स लावले याच्यामध्ये, मनी प्लांट वगैरे, तर खूप सुंदर वाटतात. तर 400 रुपये किंमत आहे याची. बरं, हे काय आहे माहितीये का? प्लेट ऑर्गनायझर आहे. म्हणजे आपले स्टीलचे स्टँड्स असतात ना, तशाच टाईपमध्ये आपण हे प्लेट्स इथे ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. तसं हे प्लेट ऑर्गनायझर आहे बांबूपासून बनवलेलं. छान आणि युनिक डिझाईन या बास्केटची, मला खूप आवडली. मस्त आहे. भिंतीवर लावण्यासाठी जे घड्याळ असतं ना, त्याच्यामध्ये खूप छान ऑप्शन्स मला वाटले बांबूपासून बनवलेले. तर बांबूपासून बनवलेले टेबल लॅम्प्स आहेत. तर यामध्ये ना जो बांबूचा शेप आहे ना तो तसाच ठेवलाय आणि त्याच्यावरती डिझाईन करून वेगवेगळे आकार बनवलेले आहेत. डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या आणि त्यामध्ये कलरफुल लाईट्स ऍड केल्या, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटतंय. खरं तर मी आले होते इथे होम डेकोरच्या वस्तू बघायला, पण मला इथे एक इंटरेस्टिंग ज्वेलरीचं शॉप मिळालं की जिथे बांबूपासून ज्वेलरी बनवली जाते. आणि ज्वेलरी म्हटल्यावरती थोडी तरी खरेदी होतेच ना. चला मग बघू आपण काय आहे. इथे मला बांबूपासून बनवलेली ज्वेलरी दिसतेय आणि मला खरंच विश्वास नाही बसत आहे की हे बांबूपासून बनवलेले आहेत. त्यामध्ये इतक्या डिझाईन्स आहेत, खूपच सुरेख आहेत. माझी आवडती फुलं आहेत बकुळीची आणि त्याच्याच आकाराची, म्हणजे बकुळीची फुलं असतात ना तसे हे डिझाईन आहे याच्यावरती. किती सुंदर आहे ना.
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल. हे जे बांबू फेस्टिवल आहे ते 22, 23, 24 डिसेंबरला आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर शनिवार रविवारी तुम्ही या एक्झिबिशनला भेट देऊ शकता. इथे जे बांबूपासून बनवलेले आर्टिफॅक्ट्स आहेत ना ते खरंच खूप सुंदर आहेत आणि प्राइस ह्या खूप रिझनेबल आहेत. तुम्ही जर ऑनलाईन घ्यायला गेला तर हे खूप महाग मिळतात. खूप रिझनेबल प्राइस मध्ये हे आर्टिफॅक्ट्स मिळतात. तर या एक्झिबिशनला नक्की भेट द्या. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर नक्की ग्रेटफुल आर्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच भेटत राहू नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय.